निपाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पना आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाते. पण भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. तर बुद्ध काय म्हणतात? बुद्धाने याचा निषेध केला आणि बुद्ध पुढे सांगतात बुद्धाने विरोध केला. शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. तर निपाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण मेल्याच्या नंतर मनुष्याला काय होतो आणि मोक्ष कसा मिळतो. आता मोक्ष कसा मिळतो हे कोणाला समजायचं आपल्याला समजेल काय? आपण समजा कुठे जातो, मेल्याच्या नंतर आपण कुठे जातो, पण आपलं काय मत ते काहीच मानत नाही, सर्व तसंच राहील. मग आपलं काय? आपण आपल्यामध्ये काय आहे? तर आत्मा आहे का? नाही, श्वास आहे, फक्त श्वास. आता आपल्यामधून श्वास निघून जाऊ द्या. श्वास गेला की आपण समाप्त झालो. आता जरी आपण आपलं नाक बंद जर केलं आणि श्वास या शरीरामध्ये जर नाही गेला, मग आपण जगत काय त्यामुळं? श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे. आता या श्वास जोपर्यंत आहे मोक्ष कुठे? आता या श्वासाला मोक्ष मिळेल का? आपल्या मधला हा घेण्याचा श्वास घेण्याची जी यंत्रणा आहे हे बंद पडली. आपल्याकडून जो निघून गेलेला श्वास आहे, तर हा श्वास कुठे जात असेल? याला मोक्ष आहे का? मोक्ष आहे म्हणतात. मग मोक्ष म्हणजे कसा बा? तर हा श्वास वर जातो आणि वर गेल्याच्या नंतर त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणजे आता होईल का सद्गती प्राप्त? कसं होईल का? म्हणून बुद्धाने त्याचा काय केला? विरोध केला की हे मला मान्य नाही. निपाणाची लौकिक इंद्रिय भोगा असतात, त्याचे क्षमन करणे या पलीकडे दुसरा असे काहीही नाही. जे आपले इंद्रिय आहे, ते इंद्रिय आपले 6 इंद्रिय सगळे चालू राहिले तर या श्वासावर चालून राहिले. श्वास आपल्या शरीरातला बंद झाला की हे सगळे अवयव ऑटोमॅटिक बंद होतात. डोळे बंद होतात, कान बंद होते, आवाज बंद होते, आपल्या कानात येणे आणि आपला तोंड बंद होते. ते सर्व इंद्रिय आपले थांबतात आपल्यामधला श्वास निघून गेल्याच्या नंतर. तर मग आपण जगत काय कशावर आहोत? तर आपण आपल्या त्या शरीरामध्ये आपण जो हवा म्हणजे श्वास आणि हवा घेतो आणि हवा सोडतो, त्या हवेच्या भरोशावर आपलं हे जीवन फुग्यासारखं आहे. आणि फुगा फुगून कुठपर्यंत असते? त्यामध्ये जोपर्यंत हवा आहे. आणि तसंच माणसाचं शरीर आहे. तो फुगा त्यातली हवा कमी झाले अशा अंगावर मोडा पडतो, म्हातार पडते आहे ना. आपल्या अंगावर मोडा पडून राहिला. जे म्हातारे असतील आता ते समजा आपण होणार आहोत समोर, पण आपल्याही समजा होणार आहे. तर त्या फुग्याप्रमाणे आपलं जीवन आहे आणि त्या फुग्यातली जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत तो हवा फुगून राहतो. आणि त्यातली हवा एकाएकी जर समजा निघून गेली तर तो समजा फुगा एकदम चिरमटून जातो, म्हणजे कोमटून जातो. त्या प्रकारे आपलं हे जीवन आहे. आपल्या मधली जर हवा निघून गेली तर आपलं शरीर हे कार्य या शरीरातलं 6 इंद्रिय आहेत हे ऑटोमॅटिक आपले बंद होतात. तर कारण इंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे. भूक हा सर्वात वाईट रोग आहे. आपल्या शरीरातली जोपर्यंत हवा जाणे आणि येणे करते तोपर्यंत आपल्या शरीराला काय लागते? भूक लागते, तहान लागते. आपलं भूक म्हणजे आपला अग्नी आपल्या या शरीरामध्ये अग्नी पेटत आहे आणि तो अग्नी शांत करण्यासाठी आपल्याला काही अन्नाची आणि पाण्याची गरज आहे. आणि अन्न पाणी ज्यावेळेस त्या शरीरामध्ये जाईल त्यावेळेस 6 येतात. आपली 6 इंद्रिय हे काम करतात.
जर अन्न पाणी या शरीरामध्ये जर समजा गेलं नाही तर ही समजा सहाय इंद्रिय आपले शांत होतात आणि मग त्याचं नाव आपण काय म्हणतो की आता हा शांत झाला म्हणजे मेला. तर योगातील निपान कल्पनामध्ये केवळ तात्पुरती अशी अवस्था होती, त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागते. या त्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही. आता काही लोकांनी मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून घरदार दार सर्व सोडून जंगलात गेले आणि त्यांनी काय तपश्चर्या केल्या. त्यांची काय झाले वारुळ झाले परंतु त्यांना काही मोक्ष मिळाला नाही, काहीच मिळालं नाही. तर ते जाऊन ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वारुळ होऊन काही लोक त्या ठिकाणावर मरण पावले पण त्यांना काही साधलं नाही. पण हे भूक हा सर्वात महत्त्वाचा भूक या इंद्रियाला जर समजा आपल्या या इंजिनला जर समजा दररोज तेल पाणी किंवा काही जर मिळालं नाही तर इंजिन चालू काय नाही. म्हणून बुद्धाने ज्यावेळेस ते किरवचन केले त्यावेळेस त्याला समजलं की या इंजिन मध्ये आपलं तेल पाणी टाकल्याशिवाय हे इंजिन काही चालत नाही, हे इंजिन एक दिवस बंद पडून जाईल असं त्या सुजाताने सुद्धा विनंती करून सांगितलं. भगवान जेवण जर नाही केलं तर ज्याप्रमाणे तार असतो विनाचा तार असतो त्याला जेवढं जास्त कसल्यामुळे तो तुटून जाण्याची शक्यता आहे आणि कमी जर ठेवली तर तो वाजत नाही आणि जास्त जर कसली फुटी जर जास्त कसली तर तो तार तुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान तुम्ही ते जेवण करा म्हणून बुद्धांनी अति टोकाची भूमिका सोडली आणि खालच्या टोकाची भूमिका सोडली आणि मध्यम मार्ग म्हणजे मधातला मार्ग स्वीकारला की नाही हे भूक हा सर्वात वाईट रोग आहे आणि या शरीराला आवश्यकता आहे अन्न आणि पाण्याची. याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. कितीही उपवास केल्या पण आणि कितीही समजा आपल्या शरीराला वेदना जरी दिल्या तरी आपल्याला मोक्ष